आता बातमी सोलापुरातून। अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागामध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। बोरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे शेतपिकांमध्ये सुद्धा पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। ही दृश्य सध्या आपण तिथली बघतोय। संगोगी, रुद्धेवाडी, आंदेवाडी, बबलाद या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। पपई, ऊस, सोयाबीन, तूर, कांदा या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। ही दृश्य पुरेशी बोलक्यात आपण बघतोय। नजर जाईल तिथपर्यंत हे सगळं पाणी आता आपण पाहतोय। शेतांमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे। बोरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे। त्याची ड्रोन दृश्य आपण पाहतोय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, आताची काय परिस्थिती आहे? पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडला आणि अतिवृष्टीचं संकट जे आहे ते शेतकरी राजांना भोंगावत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मी सध्या सीना नदी पात्रात आहे आणि या ठिकाणी 2 लाख क्युसेसनं पाणी जे आहे ते या सीना नदीमध्ये जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत सीना नदी जी आहे ती तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण सीना नदी पात्रामध्ये जे आहे ते 2 लाख क्युसेसनं पाणी सोडल्यामुळं संपूर्ण सीना नदी जी आहे ती तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र दिसतं। या ठिकाणीतील गावांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। गावालगत असलेले सर्व ग्रामपंचायतींना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर गावकरी जे आहेत ते या ठिकाणी या पूल जो आहे तो ओलांडू नये अशा देखील सूचना प्रशासनाकडून एकंदरीत देण्यात आलेल्या आहेत। कुणीही पाण्याजवळ येऊ नये आणि त्यामुळं सीना लगत असलेल्या गावांना शाळेला जे आहे ते देखील सुट्ट्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल या पिकांचं देखील सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खरं तर या सीना लगत असलेली जी संपूर्ण शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय आणि जे तिरे असेल, शिवणे असेल या गावातील गावकऱ्यांचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाकडून आता NDRF टीमच्या मार्फत जे आहे ते सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर या ठिकाणी आपण या दृश्याच्या माध्यमातून बघितलं गेलं तर संपूर्ण गावालगत असलेली घरं जी आहेत ती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसतंय। त्यामुळे पूरजन्य परिस्थिती जी आहे ती या सीनालगत असलेल्या गावामध्ये आपल्याला दिसून येते आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर प्रशासनाची यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी बोट घेऊन जे आहे ते संपूर्ण सीनालगत गावात असलेली जी गावं आहेत त्यांचं बचाव कार्य जे आहे ते एकंदरीत सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते। त्यामुळं एकंदरीत सीना जी आहे ती 2 लाख क्युसेसनं पाणी असल्यामुळं एकंदरीत तुडुंब असं भरून जे आहे ते वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी अनिकेत। तर सोलापूरमधली आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे सोलापूरच्या ग्रामीण भागातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोलापूर प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलाय। पुढील काही दिवस सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। एकीकडे सीना नदीला पूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली गेली आहे।